येस. नमस्कार मॅडम. हे आपलं तिसरं सेशन आहे आजच्या दिवसाचं आणि आपण या माध्यमातून जनरल कम्युनिकेशनची अजून नवीन 5-6 वाक्य तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. त्या दिवशी आपण पाहत होतो की जनरल कम्युनिकेशन प्रोसेसला आपण काय-काय आणि कसे-कसे वाक्य वापरू शकतो. त्यातलाच काही पार्ट मी तुमच्यासोबत आज पुढचा पार्ट शेअर करतोय. ठीक आहे. लवकरच तुमच्यापर्यंत ही पुस्तकं पण शेअर केली जाणार आहेत. त्यामुळे यू आर द लकी मोस्ट पीपल दॅट टू गेट सच अ काइंड ऑफ फॅसिलिटी फ्रॉम आवर साइड. आमच्याकडून अजून काही नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार आहेत. त्या दिवशी आपण कोणासोबतच्या कम्युनिकेशनचे वाक्य पाहत होतो ताई? हा, घरी गेस्ट आल्याच्या नंतर. घरी गेस्ट आल्यानंतर. राइट. ओके. जनरल सेंटेन्सेस फॉर फॅमिली फंक्शन, फॅमिली गॅदरिंगसाठी आहे ना? हा. राइट. ओके मॅम. ठीक आहे, चालेल. आता मी परत तुमच्याशी शेअरिंग थोडंसं थांबवून परत एकदा शेअरिंग चालू करतोय. किती वाक्य घेतली होती आपण पहिली सांगा बरं मला? 5 5 ते 6 वाक्य 5 घेतली होती सर. 5 ते 6 वाक्य दिसली होती त्यामध्ये. ठीक आहे, फाईन. आता आपण थोडंसं हा. पुढे जातोय 5-6 वाक्यांच्याही पुढे. तुम्हाला माझी स्क्रीन दिसतेय का? हो. बघा 6 नंबर पासून पुढचे वाक्य तुम्हाला दिसत असतील. हा. वेअर हॅव यू बीन दीज डेज? तुम्ही हल्ली कुठे होतात? वेअर हॅव यू बीन दीज डेज? लिहून घ्या. स्क्रीनशॉटही राहू द्या आणि लिहूनही घ्या. वेअर हॅव बीन वेअर हॅव यू बीन दीज डेज? तुम्ही या हल्ली कुठे होतात? वेअर हॅव यू बीन दीज डेज? तुम्ही इतक्या दिवस किंवा हल्लीमध्ये कुठे होतात? नंतर बघा, इट्स बीन अ लाँग टाइम सिन्स वी मेट. आपल्याला भेटून बरेच दिवस झालेत. आपण बऱ्याच दिवसांनी भेटलो असं म्हणतो आपण, है ना? इट्स बीन अ हो. लाँग टाइम सिन्स वी मेट. त्यानंतर बघा, यू आर लुकिंग ग्रेट टुडे. तुम्ही आज खूप छान दिसत आहात. हे वाक्य आपण बऱ्याच ठिकाणी वापरू शकतो. यू आर लुकिंग ग्रेट टुडे. तुम्ही आज खूप छान दिसत आहात. नंतर बघा, प्लीज हॅव सम रिफ्रेशमेंट. चला कृपया काहीतरी नाश्ता बिस्ता घ्या. प्लीज हॅव सम रिफ्रेशमेंट्स. नंतर 10 नंबरचं बघा, लेट मी इंट्रोड्यूस यू टू अदर्स. मी तुम्हाला इतरांशी ओळख करून देतो. लेट मी इंट्रोड्यूस यू टू अदर्स. आणि शेवटचं वाक्य बघा, दिस इज माय कझिन ब्रदर ऑर सिस्टर. हा आणि ही माझी चुलत बहीण आहे. दिस इज माय कझिन ब्रदर ऑर सिस्टर. दिस इज माय कझिन ब्रदर ऑर सिस्टर.
झालंय मॅम? हो, दोन्ही. ओके, दिस इज माय ब्रदर अँड सिस्टर. कझिन ब्रदर और कझिन सिस्टर दोन्हीपैकी काही आपण सांगू शकतो. ओके. राईट मॅम. सो अशा पद्धतीने हळूहळू थोडे आपण जनरल कम्युनिकेशनची वाक्य देखील पाहणार आहोत. पण यांचा वापर करा बरं का. आता बघा, तुम्हाला मी पाठ Yes, sir. शिकवला आणि तुम्ही त्याची एक्सरसाइज सोडवलीच नाही, प्रॅक्टिस केलीच नाही, तर लक्षात राहील का? नाही राहणार. मग पुन्हा आपल्याला सगळं झाल्याच्या नंतर अरे देवा, आता ते पुन्हा आठवत नाही का? मग पुन्हा व्हिडिओ बघा, पुन्हा सगळ्या गोष्टी बघा, असं होतं त्यावेळेस. ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ त्यासाठीच बरोबर. दिलेले आहेत की तुम्ही परत परत जाऊन पाहू शकता. परंतु त्या दिवशीचा टास्क त्या दिवशीच पूर्ण करा. जर नाही ओके. झाला तर मग आपल्याला 24 दिवसाच्या नंतर रिझल्ट येतील का? नाही येणार. त्यामुळे आपल्याला त्या नाही येणार. पद्धतीने काम करावं लागेल. ओके. ओके. फाईन मॅडम, थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग विथ मी. आता उद्याच्या याच्यामध्ये आपण हे सिम्पल पास्ट टेन्स आणि मागचं राहिलेले एक्सरसाइज सोडवा, पाठवा, मॅडम चेक करून देतील आणि मग आपण उद्या ओरल परत विचारूया. ठीक आहे? ओके सर. हो. ओके, चालेल. आणि डेली रुटीन मला तुम्ही प्रॉपर पद्धतीने सांगणार आहात. मी तुम्हाला निबंध पाठवलाय तसा. ओके. हो सर. ठीक आहे, चालेल मॅम. फाईन. ओके. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.